या देशाची मूळ संस्कृती ही शेती संस्कृती आहे, जी वंदनीय आहे. असं म्हणतात की परमेश्वरालाही अवतार घ्यायचा असेल तर भाकरीच्या रूपातच घ्यावा लागेल. कोणतीही नवी उत्पत्ती होण्यासाठी बीज रोपण होणं ही पहिली अट आहे. बीज रोपण होताना बीज किती उत्तम आहे हे महत्त्वाचे असतेच, पण हे बीज कोणत्या मातीत पडत आहे, त्या बीजावर कोणते संस्कार होत आहेत, त्याची जोपासना कशी होत आहे, यावर पुढे झाड कसे होईल हे निश्चित होते. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. हाच आमदार का हवा, याला बाकीची भरपूर कारणे असतील, पण शेती, माती व देशी गोवंश आणि संस्कृती जपणारा आमदार फक्त भोसरी विधानसभेलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हाच आमदार हवा. गेली कित्येक पिढ्यांपासून विद्यमान आमदार महेशदादा यांच्या दावणीला मोठ्या प्रमाणात देशी गोवंश व इतर पशूंचे देखील संगोपन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. कारण हा एकमेव आमदार असा की ज्याचं नातं आहे शेती, माती आणि देशी गोवंशाशी. महेशदादांच्या घरी शेताला भेट दिली असता त्यांच्याकडे सांभाळले जाणारे सर्व देशी गोवंश पाहायला मिळतात की ज्यामध्ये खिलार गाय, बैल, म्हैस, शेळी, घोडे व इतर पशु देखील आहेत. त्यांची सांभाळणी तर उत्तमच आहे. रानात चरायला जाणारे गायी व इतर पशु पाहून आनंद होतो. बैलगाडा शर्यतबंदीच्या काळात संपुष्टात येणारा खिलार गोवंश जपला गेला, तो सर्व या शेतकऱ्यांच्या माध्यमातून. आणि येथे आमदार महेशदादा देखील कमी नाही हे त्यांच्या शेतातील सर्व गोवंश पाहून लक्षात येते. कामाच्या व्यापातून देखील आपला देशी गोवंश जपला पाहिजे, त्याचे संवर्धन झाले पाहिजे, हा महेशदादांचा अट्टहास असतो. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे प्रत्येक भागातील देशी गोवंश आज महेशदादांच्या दावणीला सांभाळलेला पाहायला मिळतो. जर आज हा गोवंश आपण जपला नाही तर पुढील भविष्य काळात चित्राच्या स्वरूपात आपल्याला पाहायला लागेल. पण दूरदृष्टी असणारा भोसरी विधानसभेतील आमदार महेशदादा आज मोठ्या प्रमाणात गोवंश इतरांना सांभाळायला लावत आहे आणि त्याचबरोबर स्वतः देखील पुढाकार घेऊन देशी गोवंश स्वतःच्या दावणीला सांभाळताना दिसत आहे. शेती, माती, देशी गोवंश आणि संस्कृती जपणारा एकमेव आमदार हाच का, याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे मोशी येथे होणारे सर्वात मोठे भव्य पशु प्रदर्शन. गेली कित्येक वर्ष महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रत्येक गावाला भोसरी विधानसभेत होणारा देशी गोवंश प्रदर्शनाची ओढ लावणारे आमदार म्हणजेच महेशदादा. देशी गोवंशाला रॅम्प वॉकवर चालून फक्त भारताचे नाही तर जगाचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे भोसरी विधानसभेने. यामुळे सगळ्यात जास्त देशी गोवंश संवर्धन वाढले ते पुणे जिल्ह्यात. याचे एकमेव कारण म्हणजे भोसरी विधानसभा. तसं पाहायला गेलं तर एखाद्या गावाला किंवा शहराला जर देशी गोवंश काय असतो हे पुस्तकात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यायची जबाबदारी ही तिथल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या जबाबदार व्यक्तीची असते. ही जबाबदारी गेली 10 वर्ष जपणारा एकमेव आमदार म्हणजेच महेशदादा. भोसरी विधानसभेतील आजपर्यंत कधीही बाहेर न पडणारा एक प्रेक्षक वर्ग म्हणजेच फ्लॅट बिल्डिंग मध्ये राहणारी कुटुंबे. पण मोशी येथे दरवर्षी भरणारे देशी गोवंश प्रदर्शनात आपली हातातील 2 कामे बाजूला ठेवून देशी गोवंश काय आहे ही पाहायची संधी यांनी देखील सोडली नाही. शहराला मातीशी, देशी गोवंशाशी जोडणारा एकमेव आपल्या हक्काचा माणूस. भारतातील सगळ्यात मोठी बैलगाडा शर्यत आणि पशु प्रदर्शन भरवून भोसरी विधानसभेला सगळ्यात मोठी आर्थिक देवाणघेवाण घडवून आणणारा आणि संपूर्ण भारताचं लक्ष वेधणारा एकमेव दूरदर्शी आमदार म्हणजे महेशदादा लांडगे. भोसरी विधानसभेपासून 200 किलोमीटर लांब पश्चिम महाराष्ट्रात गेलं की लगेच जाणवते की बैलगाडा शर्यत बंदी उठणे का गरजेचे होते. कारण पश्चिम महाराष्ट्रात पैदास होणारा खिलार गोवंश सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यात शर्यतीसाठी आणला जातो. सर्वात मोठी आर्थिक देवाणघेवाण गावाची शहरावर अवलंबून आहे. यामुळेच बैलगाडा शर्यतबंदी उठवण्यासाठी इतरांसोबत 4 पावले पुढे असणारा एकमेव आमदार म्हणजे महेशदादा. कारण ज्याची नाळ जोडलेली आहे शेती आणि मातीशी. महाराष्ट्राला परंपरा कशाची, शिवरायांच्या तलवारीची, लाल मातीच्या कुस्तीची, पंढरीच्या वारीची आणि बैलगाडीच्या बारीची. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.